प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. परमेश्वराने सुंदर दिवस आपल्याला दिलेला आहे आणि त्याची उपासना करण्यासाठी आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. खरोखर त्याने आपल्याला आरोग्य दिलेलं आहे आणि विशेष करून त्याने आपल्याला निवडलेलं आहे. कारण परमेश्वर ज्याला निवडतो त्याला कधीही टाकत नाही. तो त्याच्यासोबत आहे, त्याचा हात धरून तो चालतो. फक्त आपण त्याच्यासोबत चाललं पाहिजे, त्याचा आवाज आपण ओळखला पाहिजे, त्याचा हात धरण्यासाठी आपण पुढे गेलो पाहिजे. आपण संदेशाकडे जाण्यापूर्वी आपण प्रार्थना करूयात. पिता परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. खरोखर परमेश्वरिता, तू किती महान आणि चांगला देव आहेस याचा अनुभव तू आम्हाला देतोस, म्हणून तुला धन्यवाद देतो. परमेश्वरिता, तू चांगला देव आहेस हे सांगण्यासाठी आणि हे बोलण्यासाठी तू आम्हाला जिवंत ठेवलंस, आरोग्य दिलंस, तू आम्हाला निवडलंस, म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रार्थना करतो आमच्या सर्व चुका अपराधा पापांची तू आम्हाला दयेने क्षमा कर. परमेश्वरिता, आम्ही प्रार्थना करतो हे वचन आज आम्ही ऐकत असताना आणि मी बोलत असताना परमेश्वरिता आमच्या सर्वांच्या अंतःकरणाचा ताबा तू घे. विशेष करून माझ्या मुखाचा, माझ्या विचारांचा तू ताबा घे. परमेश्वरिता, माझ्या अंतःकरणाचा ताबा घे. पवित्र आत्म्याद्वारे तू मला चालव अशी विनंती प्रार्थना करतो. हो परमेश्वरिता, या ठिकाणी मी उभा राहून बोलत असताना माझ्याद्वारे तू बोल. पवित्र आत्मा तू माझा ताबा घे अशी विनंती प्रार्थना करतो. आणि इथे बसलेल्यांचं प्रत्येकाच्या अंतःकरणाचा ताबा तू घे. प्रत्येक वचन समजण्यासाठी तू आम्हाला पवित्र आत्मध्ये अशी विनंती प्रार्थना करतो. आम्ही आमच्या मनातले सर्व विचार, सर्व संकट, सर्व व्याधी, सर्व अडचणी आम्ही तुझ्या समोर आणून टाकतो. परमेश्वरिता, आम्ही फक्त वचनाकडे लक्ष केंद्रित करावं आणि त्याप्रमाणे चालवं अशी तू आम्हाला बुद्धी दे, शक्ती दे, सामर्थ्य दे आणि पवित्र आत्मध्ये अशी विनंती प्रार्थना करतो. पुन्हा एकदा तुझ्या चरणी येतो. परमेश्वरिता, ही सुंदरशी संधी तू आम्हा सर्वांना दिलेली आहे, म्हणून तुला धन्यवाद देतो. इथून पुढचा सर्व वेळ काय समय आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. धन्यवाद तारणा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड प्रिय आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक आणि मान्य कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण जे शास्त्रपाठ वाचलेले आहेत, स्तोत्रसंहिता 30, यशया 41 1-13, दुसरं करिंथ याचा 12वा अध्याय 1-10, योहानकृत शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 1-14 वचन आज आपण ऐकलेले आहेत आणि वाचलेले आहेत. या वचनामध्ये जर आपण काही वचनं जर घेतलं तर याचा गाभा जर घेतला तर परमेश्वर आपल्या सोबत आहे. आणि तो सोबत आहे हे आपल्याला कसं समजतं? आपण कितीही अडचणीमध्ये असलो तर पवित्र आत्मा आपल्याला सांगत असतो की मी तुझ्यासोबत आहे, मी तुला कधीही टाकणार नाही, मी तुला कधी सोडणार नाही, तर मी तुझ्यासोबत आहे. या ठिकाणी आजच्या संदेशासाठी आपण जे वचन नेमलेलं आहे ते म्हणजे यशया याचा 41वा अध्याय आणि 10वं वचन. यशया 41 आणि 10वं वचन आपल्याला हे सांगत आहे, तू भिवू नकोस कारण मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नकोस कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करतो, मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. परमेश्वराने खूप आशीर्वादित वचन आपल्याला दिलेलं आहे. खूप मोठी आशा आज तुम्हाला आणि मला दिलेली आहे. तो काय म्हणतो या ठिकाणी? भिवू नको, घाबरू नको, कारण मी तुझा देव तुझ्या सोबत आहे. या ठिकाणी परमेश्वर आपल्याला एक आशा देत आहे, बरोबर. फक्त आपला काय पाहिजे? विश्वास पाहिजे. आज आपण सर्वजण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आपल्या प्रार्थना वेगवेगळ्या आहेत. चिंता आहे, घरातल्या अडचणी आहेत, कोणाला कर्ज आहे, वैवाहिक समस्या असतील, संतानाच्या समस्या असतील, बऱ्याचशा समस्या आहेत, नोकरीच्या समस्या असेल, बरोबर, व्याधी असेल, आजाराची समस्या आहे. प्रत्येकाला वेगवेगळी समस्या आहे. आपण काय करतो? प्रार्थना करतो. प्रार्थनेच्या मागचा एक उद्देश काय असतो? आशा, होप, की परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर मला नक्कीच देणार आहे. पुढे आपण पाहणार आहोत की आपल्या प्रार्थनेला काय होतं, कधी कधी उत्तर मिळत नाही किंवा कधी कधी विलंब लागतो. त्याचं कारण काय आहे? आपण स्वतःच आहे. या ठिकाणी आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं, कधी कधी आपण म्हणतो की माझ्या जीवनामध्ये किती आनंदाचे दिवस होते, माझा शेजारी किती आनंदामध्ये आहे, माझा नातेवाईक किती आनंदामध्ये आहे, पण माझ्यावरच अशी परिस्थिती का आलेली आहे? हे प्रश्न आपल्या जीवनामध्ये वारंवार आणि सतत येतात. आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत, एक आशा घेऊन आलेलो आहे, एक आशेसाठी आलेलो आहोत. फक्त आपण जायचं, वडील वर्ग मला बघेल, मी त्यांना बघेल, मी चर्चमध्ये आलेलो आहे, भक्ती झालेली आहे आणि घरी गेलो, यासाठी तुम्ही आणि मी आलेलं नाही आहे. देवाने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे? निवडलेलं आहे. आज जे येऊ शकले नसतील, कदाचित
परमेश्वरांनी त्याचा ताबा घेतला नसेल, कदाचित ते देवापासून दूर गेलेले असतील. पण आज आपल्याला देवानी तुम्हाला आणि मला संधी दिलेली आहे की आज आपण हे वचन ऐकून, आज जे भरकटलेले आहेत, जे ख्रिस्तामधले आहेत पण ते भरकटलेले आहेत दुनियादारीमध्ये, कामामध्ये, जगामध्ये, आज त्यांना आपण सांगायचं आहे की नाही, देवाला वेळ देणं किती चांगलं काम आहे आणि योग्य आहे. देवाला जर आपण वेळ देत नाही तर आपल्या प्रार्थनेला नक्कीच विलंब लागणार आहे. आपल्या प्रार्थनेचं उत्तर जे आहे ते आपल्याला लवकर मिळणार नाही. कदाचित काय होतं, लोक म्हणतात की माझ्या प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, देव आहे का नाही, प्रश्नचिन्ह निर्माण होतो. देव माझ्या प्रार्थनेचं उत्तरच देत नाही, देव विलंबच लावतो, माझे किती मोठे संकट आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं जुन्या करारामध्ये निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्याय, मोशेची स्टोरी आपल्या सर्वांना माहिती आहे. मोशेचा जन्मच कसा झाला, किती संकटामध्ये झाला, शेवटी त्याचा तो राजवाड्यामध्ये गेला, बरोबर. आज आपण पाहतो मिसर देशामध्ये फारोचं जे साम्राज्य होतं, ते फारोनी फरमान काढलं की जे 2 वर्षाची मुलं असतील त्या सर्वांना काय करायचं, त्यांची मारून टाकायचं, कत्तल करायचे. पण त्या ठिकाणी मोशे जो आहे तो जिवंत राहिलेला आहे. त्याच्या आईने त्याचं संगोपन केलेलं आहे, त्याला नदीत सोडलेलं आहे. फारोची कन्या याला मोशे भेटला, तिने राजवाड्यामध्ये आणला, संगोपन केलं. त्याच आईने दूध पाजलं, दूध पाजण्यासाठी तिला पैसे मिळाले. तर परमेश्वर प्रत्येक लेकरांची काळजी घेतो. या ठिकाणी मोशेद्वारे जे मिसर देशामध्ये इस्रायल लोक अडकलेले होते, त्यांची सुटका परमेश्वरांनी मोशेद्वारे केलेली आहे. त्या संकटामध्ये मोशे कधी देवापासून दूर गेला नाही. देव म्हटला की मी जड ओठाचा आहे, माझ्याच्यानी कसं होईल, मी कसं बोलू त्या फारोला. पण परमेश्वर म्हटला मी तुझा देव आहे, परमेश्वर तुझ्यासाठी लढेल, तुम्ही शांत राहा. तुम्ही फक्त जाऊन सांगा की परमेश्वराने हे सांगितलेलं आहे, ह्या इस्रायल राष्ट्र जे आहे, इस्रायली लोक आहेत त्यांना सोड. इस्रायल जे लोक आहेत, आपण निर्गम 14चा अध्याय बघितला किंवा निर्गमाचे जे पुस्तकं बघितले मोशेच्याबद्दल, तर इस्रायल लोकांचा जो छळ आहे तो कशा पद्धतीने झालेला आहे. त्यांच्यावर इतके हाल आणि कष्ट त्यांना दिलेले आहे फारोनी. काय म्हटलं की ह्यांची काय केलेली आहे, यांचे लोक वाढत चाललेले आहेत, यांचे लोक जर वाढले तर आपली संख्या कमी होईल, हे आपल्यावर राज्य करतील. जर आज मी राज्य करतोय, फारो त्यावेळेस म्हणतो की आज मी राज्य करतोय, तर उद्या आपलं काय होईल, राज्य समाप्त होईल, यांचे लोक वाढत चाललेले. आजची परिस्थिती तीच आहे. आज ख्रिस्ती समाज जरी पेपरवर 4% असेल, पण ख्रिस्ती समाज वाढत चाललेला आहे. आज जी पवित्र आत्म्याने आग लावलेली आहे, इतर लोक जे आहेत ती आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे, ते फुंकत आहे, पण त्यांना हे माहीत नाही फुकणीने फुंकल्यानंतर ती आग विझत नसते, ती काय होते, जास्त वाढते. आज तसंच होत आहे. आज जरी ऑनलाईन आपल्याला लोक कमी दिसत असतील, पेपरवर लोक कमी दिसत असतील, पण देवावर विश्वास ठेवणारे, जिवंत देवावर विश्वास ठेवणारे लोक यांची संख्या नक्कीच जास्त आहे. आज आपण विचार करतो की हे कसं शक्य आहे. आपण लहानपणी विचार करायचो की परमेश्वर येणार आहे, कसं शक्य आहे, प्रत्येक गुडघा टेकल, कसं शक्य आहे की प्रत्येकाला सुवार्ता कळेल. आज टेक्नॉलॉजी आपण बघतो, ऑनलाईन प्रार्थना होतात. आज आपण व्हॉट्सअपला वचन ठेवतो, ऑनलाईन प्रार्थना भक्ती घेत आहे. आज ह्या देशामधून त्या देशामध्ये वचन आपण सांगत आहे. आज आपण स्टेटसला वचन ठेवत आहे, एकमेकांना वचनाचं आपण काय करत आहे, देवानाने घेवाण करत आहे. हीच ती वेळ आहे परमेश्वराने राखून ठेवली होती. परमेश्वर म्हणतो शांत राहा, मी तुम्हासाठी लढेल. आपण फक्त काय केले पाहिजे, शांत ठेवून विश्वास ठेवला पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. या ठिकाणी फारोचं जे सैन्य आहे आणि फारो जे आहे, मिसरमध्ये काय झालेलं आहे, 10 पिढ्या आल्या. फारोने आपलं मन कठीण केलं. मन कठीण केल्यामुळे काय होतं, काय म्हणायचं की नाही यांना मी सोडतो, पण त्यांनी काय केलं, सोडलं नाही. तर त्या ठिकाणी त्यांच्यावर 10 पिढ्या आल्या. रक्ताची पिढी आली, बेडकाची पिढी आली, उवांची पिढी आली, गोमाशाची पिढा, मरी, गारांची, टोळांची, निबिड अंधकारांची, अशा 10 पिढ्या त्या मिसरावर आलेल्या आहेत. आणि मिसर देशातून शेवटी काय झालेलं आहे, परमेश्वर जिंकलेला आहे आणि मोशेद्वारे इस्रायली लोक जे आहे त्या देशातून बाहेर निघालेले आहे. पण त्या दिवसांमध्ये इस्रायली लोकांना देवानी संकटात पाडलेलं नाही. 40 वर्ष इस्रायल लोक काय करत होते,
प्रवास करत होते, पण त्यांचे पाय सुजले नाही. आपण 3 तास प्रवास केला तर आपले पाय सुजतात. 40 वर्ष त्यांचे कपडे झिजले नाही. त्यांना अन्नाचा तुटवडा पडला का? नाही पडला. परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी त्यांना दिलेल्या आहे. कारण का? परमेश्वर म्हणतो मी तुम्हा संगती आहे. तुम्ही फक्त काय करा? धीर धरा, प्रार्थनेत तत्पर असा. हीच आशा जी आहे ती आज तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असली पाहिजे की परमेश्वर नक्कीच माझ्या प्रार्थनेचं जे आहे उत्तर देणार आहे. आशा म्हणजे काय? माझ्या इच्छेप्रमाणे सगळे होईल असा विश्वास नाही, तर माझ्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारा जो देव आहे त्या देवावर आपला विश्वास पाहिजे. आपण कधी कधी म्हणतो माझ्या जीवनामध्ये की मला मार्ग दिसत नाही, पण परमेश्वर म्हणतो की मी तुला मार्ग दाखवत आहे. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आताच आपण कोरिन्थीकरास पत्रामध्ये आपण वाचलेलं आहे. आपण म्हणतो हे अशक्य आहे. एखाद्या गोष्टीमध्ये आपण हात घालतो आणि आपण म्हणतो हे संकट माझ्यावर आलेलं आहे, हे पीडा माझ्यावर आलेलं आहे, दुःख माझ्यावर आलेलं आहे, हे सर्व अशक्य आहे. पण परमेश्वर म्हणतो अशक्य असं काहीच नाही, कारण मी तुझ्यासोबत आहे. आपण म्हणतो मी एकटा पडलेलो आहे, माझ्यासोबत कोणी नाही, पण परमेश्वर म्हणतो मी तुझ्या सोबत आहे. आज त्या परमेश्वराची वाणी आपण ऐकतो का? तो परमेश्वर आपल्या सोबत आहे, तो येशू ख्रिस्त आपल्या सोबत आहे, तो पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे, हे आज आपण जाणतो का? जर आपल्याला जाणत नसेल तर आपण देवापासून दूर गेलेलो आहे, हे मी ठाचे टोकून सांगतो. कारण का? आपण देवामध्ये नाही, आपण प्रार्थना करत नाही, आपण बायबल वाचत नाही. जर आपण बायबल वाचत असो, तर आपण प्रार्थना करत असो, तर देव आपल्या सोबत आहे हे आपण सदैव लक्षात ठेवतो. क्षणोक्षणी आपण लक्षात ठेवतो की परमेश्वर आपल्या सोबत आहे. या ठिकाणी एक आपण उदाहरण जर पाहिलं, एक मूल आणि त्याचे वडील रस्ता क्रॉस करत असतात. आता जर हायवे आपण बघितलं तर हायवेला गाड्या नसतात असं होतं का? नाही, गाड्या असतात, भरपूर गाड्या असतात. तो मुलगा म्हणतो त्याच्या वडिलांना की पप्पा की बाबा, मी हा रस्ता कसा काय क्रॉस करू? मी रस्ता क्रॉस करू शकत नाही. पण त्याचे वडील त्याला काय म्हणतात? तुला रस्ता क्रॉस करायचंच नाही आहे, तुला फक्त माझा हात धरायचा आहे. आज तुम्हाला आणि मला काय करायचं? फक्त परमेश्वराचा हात धरायचा आहे. परमेश्वर आपल्याला पार नेणार आहे. आपलं जे संकट आहे त्यातून आपल्याला परमेश्वर पार नेणार आहे. कितीही व्याधी असू दे आपल्या जीवनामध्ये, परमेश्वर आपल्याला त्या संकटातून, त्या व्याधीतून, त्या आजारामधून, त्या संकटातून आपल्याला दूर नेणार आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतं की परमेश्वराने मला सोडलं का काय? माझे संकट वाढतच चाललेले आहे, माझ्यामध्ये निराशाच आलेली आहे, तर परमेश्वराने मला सोडलं का काय? या ठिकाणी आपण यशाया 41:10 वचन वाचलेलं आहे की मी तुझ्याबरोबर आहे, घाबरू नको, मी तुला सहाय्य करतो. ह्यामध्ये 3 जे आपल्याला आश्वासन, जे आशा परमेश्वराने दिलेली आहे. मी तुझ्याबरोबर आहे, मी तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्य करतो. देव आपल्याला अडचणी देत नाही असं होत नाही. परमेश्वर अडचणी देतो. एलियाचं आपण उदाहरण पाहिलं, मोशेचं आपण उदाहरण पाहिलं. मोशेच्या बरोबर, एलियाच्या बरोबर देव त्यांच्यासोबत होता. देवाने त्याला कधी एकटं टाकलं नाही. परमेश्वर या ठिकाणी आपल्याला म्हणत आहे तुझ्या आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरीही मी तुझ्यासोबत आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं दानिएलचा 6वा अध्याय, या ठिकाणी आपण पाहतो दानिएल कुठे होता? सिंहाच्या गुहेत होता. आज आपण जर कात्रजला गेलो, जाळ्या लावलेल्या आहेत, जिथं ॲनिमल्स आहेत, मोठमोठे जनावर आहेत, तिथं काय केलेले आहेत? मोठमोठे भिंती आहेत, जाळ्या आहेत, ते वरतून पण येऊ शकत नाही. बरोबर? जाळ्या काढल्या तर तिथं कोणी जाणारच नाही. पण आपण आपल्याच घरात लपून बसू, कारण तो भाग इथं कधी येईल हे सांगता येत नाही. बरोबर? आज दानिएल याचा 3रा अध्याय आणि 6वा अध्यायामध्ये आपण जर उदाहरणं बघितलं, दानिएल हा जो आहे सिंहाच्या गुहेमध्ये होता. सिंहाच्या गुहेमध्ये त्याला का टाकण्यात आलं? कारण त्याला ती शिक्षा झाली. बरोबर? दर्यावेश राजा जो आहे तो दानिएलचा मित्र होता, पण तो राजा असल्यामुळं त्याला प्रजाचं पण ऐकायचं आहे, त्याच्याबरोबर जे मंत्री संत्री आहेत त्यांचं पण त्यांना ऐकायचं आहे. त्यांनी काय केलेलं आहे, जे फरमान जे काढलं होतं की इथं या ठिकाणी कोणत्याच देवाची भक्ती करायची नाही, फक्त माझी भक्ती करायची. या ठिकाणी दानिएलने काय केलेलं आहे? आज्ञा मोडली असं नाही, दानिएलने त्याच्या जिवंत परमेश्वराची काय केलेली आज्ञा पाळलेली आहे. त्यांनी 3 वेळा जो प्रार्थना करायचा, 5 वेळा जो प्रार्थना करायचा, 7 वेळा जो प्रार्थना करायचा, ती प्रार्थना तो करत राहिलेला आहे. त्या ठिकाणी काय सांगितलं त्या मंत्र्यांनी
की हा दानिएल जो आहे त्यांनी काय केलेलं आहे, उल्लंघन केलेलं आहे, तुमची आज्ञा मोडलेली आहे. त्यावेळेस दरवेळेस राजा जो आहे तो मायूस झाला, त्याचं मन नाराज झालं, मी काय करणार आता. पण त्यांनी काय केलेलं आहे, शिक्षा जी झालेली आहे ती शिक्षा, जो दंड आहे तो देण्यास भाग पाडला. दानिएलला कुठं टाकलं, सिंहाच्या गुहेत टाकलं. दुसऱ्या दिवशी दानिएलला आवाज दिला, त्याने आवाज दिला, होय मी आहे. तिथे कोण होता, देवदूताला परमेश्वराने पाठवलेलं होतं. त्या सिंहाचे तोंड बंद केले होते. आज आपण लक्ष देऊयात की सिंह जे आहे ते गर्जनाच्या सिंहासारखे जे आपल्याला वचन सांगतं, सैतान तुम्हाला कधी गिळेल हा वाट बघत फिरत आहे. तसंच आपल्यावर जे आलेले संकट आहेत, विचार आहेत, हे त्या सिंहासारखे आहेत. पण त्या ठिकाणी देवदूत आपल्या सोबत आहे. त्या परमेश्वराने त्या देवदूतांना पाठवलेलं आहे. फक्त ते ओळखणं आपल्याकडे आहे. आणि ते ओळखण्यासाठी आपल्याला रोज आणि रोज काय केलं पाहिजे, ही भाकर मोडली पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे. जर आपण भाकर मोडत नाही, प्रार्थना करत नाही, तो देवदूत जो आहे तो आपल्याकडे येणार नाही. आपण संकटामध्ये अधिक आणि अधिक खचत जाऊ. तो देवदूत येण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. दानिएलने प्रार्थना केली म्हणून परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली. ती प्रार्थना धुपाप्रमाणे गेली. परमेश्वराने प्रार्थना ऐकली आणि त्या देवदूताला पाठवलं आणि त्या सिंहाचे तोंड त्या ठिकाणी बंद झालेले आहे. आज तुम्हाला आणि मला रोज किती वेळा प्रार्थना करायची, निरंतर प्रार्थना करायची. थेसलोनिकरांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे 5व्या अध्यायामध्ये की निरंतर प्रार्थना करा. आज आपल्याला फक्त सकाळी उठल्यावर तरी झोपताना किंवा जेवणाची प्रार्थना करायची नाही आहे, तर निरंतर प्रार्थना करायची. म्हणजे किती मोठे सिंहासारखे संकट आले तरी आपल्याला घाबरता कामा नये. त्या ठिकाणी आपण अजून एक उदाहरण जर बघितलं, दानिएलचा 3रा अध्याय, या ठिकाणी 3 देवाचे सेवक जे आहे, शद्रक, मेशक आणि अबेदनगो, यांची स्टोरी देखील आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी बाबेल नगरामध्ये नबुकदनेस्सर राजा जो आहे त्यांनी काय केलेलं आहे, त्या मूर्तीची पूजा केली नाही म्हणून या तिघांना काय केलं, अग्नीच्या भट्टीत टाकलं. अग्नीची भट्टी जी आहे ती सतत पेटत होती. पण त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं, ही 7 पटीने अधिक भट्टी पेटवा आणि त्या भट्टीमध्ये त्यांना टाका. ते गेले. ज्यावेळेस तो राजा बघतो, ज्यांनी त्यांना टाकलं या तिघांना, ते भाजून निघाले. राजाने ज्यावेळेस बघितलं की हे काहीच दिसत नाही आहे, ह्यांना काहीच भाजलेलं नाही, यांचे कपडेसुद्धा जळलेले नाही आहे, पण या तिघांसोबत मला एक आणखी माणूस दिसत आहे आणि तो म्हणजे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असला पवित्र आत्मा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आज तुम्हाला आणि मला कैवारी म्हणून दिलेला आहे. तो 4था माणूस म्हणजे पवित्र आत्मा आहे. आज आपल्यासोबत कोण आहे, तर पवित्र आत्मा आहे. येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, जगाच्या युगाच्या समाप्तीपर्यंत पवित्र आत्मा मी तुम्हाला कैवारी म्हणून देत आहे. आज आपण त्रैक्य म्हणत आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, हे तिन्ही एकच आहे. आज फक्त त्यांचं काम जे आहे ते वेगवेगळं आहे. आज आपला येशू ख्रिस्त जो आहे तो पिताच्या उजवीकडे बसलेला आहे आणि त्यांनी कैवारी म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे आणि तो आपल्यासोबत आहे. नबुकदनेस्सर जो राजा आहे त्याला 4 माणसं दिसत आहे, तो ते जळत का नाही आहे. आणि त्याने देखील काय केलेलं आहे की नंतर फरमान काढलं की या तिघांना जो कोणी त्रास देईल त्यांचे तुकडे तुकडे करण्यात यावे, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात यावे, त्यांचे घर उकिरडं करण्यात यावं, असं त्यांनी फरमान काढलं. आणि या तिघांचा देव जो आहे ते म्हणजे परमेश्वर, आपलं जिवंत येशू ख्रिस्त, याच्या मार्गी सगळे लागलेले आहे. परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासोबत आहे. खरोखर हे जे उदाहरण आपण पाहतो, हे उदाहरण असेच नाही आहे. आज तुम्ही आणि मी जगातली परिस्थिती बघतो, आज आपण पुण्यातली आणि महाराष्ट्रातली परिस्थिती बघतो, आज आपण ख्रिश्चन समाजाची परिस्थिती बघतो. तुम्ही आणि मी धन्य आहे का, कारण बायबलमध्ये ज्या भविष्यवाण्या अजूनही अपूर्ण आहेत त्या पूर्ण आपण डोळ्यांनी पाहत आहोत आणि कानाने ऐकत आहोत. आज ज्या लोकांवर हल्ले होत आहे, आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे आणि देवाला धन्यवाद दिले पाहिजे की या भविष्यवाण्या ज्या आहेत या संदेशाद्वारे तू त्यांना पाठवलेल्या आहेत, पवित्र आत्म्याद्वारे लिहिण्यात आलेल्या आहे, त्या आज आम्ही डोळ्यांनी पाहत आहोत, कानाने आम्ही ऐकत आहोत. आज तुमची आणि माझी गरज हीच आहे की आज आपण एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आज एकमेकांची जे दुखणं आहे, संकट आहे, त्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये रतबदली केली पाहिजे. आपण मध्यस्थीची प्रार्थना यासाठीच करतो की आपल्या मंडळीसाठी, आपल्या शेजाऱ्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. त्या कारण प्रार्थनेचं उत्तर आपल्याला लवकर मिळतं आणि ते लवकर मिळण्यासाठी आपण रोज आणि रोज ही भाकर जी आहे ती मोडली पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतो, आपण परमेश्वराला शरण जात असताना, प्रार्थना करत असताना आपल्या मनामध्ये विचार येतात की परमेश्वरा, हे संकट जे आहेत ते माझ्यामधून कधी जातील,
कधी याची समाप्ती होईल आपण विचार करत असतो. या ठिकाणी आपल्याला परमेश्वर स्तोत्रसंहिता 30 आणि 5 मध्ये आपल्याला आशा देत आहे. त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिराड केले तरी प्रांतकाळी हर्षध्वनी होतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं, त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो. परमेश्वर जरी आपल्यावर क्रोध त्यांनी केला, आपल्याला रागवला, तरी त्याचा क्रोध जो आहे तो काय क्षणमात्र आहे. ती आशा आपल्याला दिलेली आहे. तो वचनाद्वारे आपल्याला सांगत आहे की मी तुझ्यावर रागवणार. तसं बाप आपल्या लेकराला रागवतो, पण परत काय करतो, त्याला जवळ घेतो, त्याच्यावर प्रेम करतो. तसा तुमचा आणि माझा जिवंत देव आहे, तो काय करतो, आपल्यावर प्रेम करतो. आपल्यावर किती संकट आले तरी आपल्याला माहिती आहे की तो जिवंत देव आपल्यावर प्रेम करणार आहे. तो मला कधी अनाथ सोडणार नाही. आज आपण पाहतो बिराड म्हणजे काय, आता बरंच लोकांना माहिती. बिराड म्हणजे काय, एका कुटुंबामध्ये बरेचसे लोक आहेत आणि बिराड जर असेल तर त्या ठिकाणी शांतता असते का, बराच गोंधळ असतो. असं गोंधळ तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असतो. विचारांत घरामध्ये आपण एकटे बसतो, रात्री झोपल्यानंतर विचार येतो. जर कुटुंब आहे, लेकरांना माहीत नसतं की वडिलांच्या डोक्यामध्ये काय विचार चाललेले आहेत, उद्याचा दिवस कसा भागवायचा आहे, घराचे हप्ते कसे फेडायचे आहेत, कोणतरी उद्या दारामध्ये येईल, काहीतरी आपल्याला EMIची गोष्टी आहेत, काहीतरी उद्याचं संकट आहे, उद्या मला काम मिळेल का. आज ह्या सगळे विचार त्या पुरुषाच्या डोक्यामध्ये असतात. स्त्रीला माहिती आहे की पुरुषाच्या डोक्यामध्ये काय चालू आहे, आणि त्याच्याहीपेक्षा जास्त परमेश्वराला माहिती आहे की माझ्याकडे ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर आहे. फक्त आपण काय केलं पाहिजे, वेळोवेळी प्रार्थना केली पाहिजे. येशू ख्रिस्त काय करत होता, नुसती सेवा करत नव्हता, नुसतं संदेश देत नव्हता, नुसते चमत्कार करत नव्हता, नुसते दाखले देत नव्हता. हे सर्व गोष्टी करून तो काय करत होता, रात्री पहाटे तो काय करतो, डोंगरावर जाऊन प्रार्थना करत होता. कारण प्रार्थनेचे सामर्थ्य देखील त्याला पाहिजे होतं. आपण जर प्रार्थना करत नाही, आपण फक्त म्हणतो नाही देव समर्थ आहे. आज ख्रिस्ती लोकांची तीच टेंडन्सी झालेली आहे की देव माझ्यासोबत आहे. देव तुमच्यासोबतच आहे, पण आपण त्याच्यासोबत आहे का, हा मोठा प्रश्न आज आपल्याला पडलेला आहे. आज आपण ते त्याच्यासोबत नसेल तर परमेश्वर आपल्याला काय करतो, आपल्या प्रार्थनेचं जे आहे त्याला विलंब लावतो, उत्तर लवकर मिळत नाही. आणि आपण म्हणतो काय देव आता ऐकत नाही, हे शेजारी चाललं, याचं मस्त, याने गाडी घेतली, घर घेतलं, याचं मस्त रेलचेल चालू आहे, सोनं घेतलं, नाणं घेतलं. पण तू त्याला विचारलं आहे का की तुम्ही देवाची उपासना कशी करता. कारण देव आपल्याला म्हणतो तुम्ही माझी उपासना खरेपणाने करा, आत्मेने करा, वरच्यावर करू नका. जेवणाची प्रार्थना देव पाय अन्न दिलं, आम्हाला दिलं तसं त्यांना पण दे, आमेन. पण ते अन्न तुम्ही शुद्ध आणि पवित्र करता का. ते अन्न ज्याद्वारे जी शक्ती येणार आहे, आपण म्हणतो प्रार्थनेद्वारे की हे अन्नाद्वारे जी शक्ती येईल ते तुझ्या सेवे करायसाठी खर्च होऊ दे. ते आपण देवासाठी खर्च करतो का फक्त कामासाठीच खर्च करतो. आज आपण विचार केला पाहिजे की नाही, मंदिरासाठी मी काहीतरी ती शक्ती जी आहे ते खर्च केलं पाहिजे. आज तुम्हाला मला जर इन्कम आहे, पगार जर मिळत असेल, जर वेतन मानधन काहीतरी मिळत असेल, त्याच्या मागं जी शक्ती आहे ती परमेश्वराने दिलेली आहे. आणि त्या शक्ती मागं जे कारण आहे ते म्हणजे काय, प्रार्थना आहे. प्रार्थना जर आपण करत नाही तर आपल्याला शक्ती मिळत नाही. आज ताकद आहे म्हणून आपण करणार, पण आज आपण बऱ्याच लोकांनी पाहिलेले आपले नातेवाईक असतील, कोणी हॉस्पिटलमध्ये असतील, हॉस्पिटलमध्ये जाऊन एक लोकांना जर विचारा किंवा एकच माणसाला विचारा तुझी परिस्थिती कशी आहे, तो नाही बरं आहे जरासं, बरोबर. पण त्याला खरंच विचारा, खरंच तुला कसं वाटतं, नाही बरं नाही. त्याच्याबरोबर असणारे नातेवाईक आहे, त्याला खरी परिस्थिती विचारा. आजारी माणसापेक्षा जास्त आजारी तो असतो. त्याची धावपळ, त्याला बनवायचं स्वयंपाक, त्याला जाणं येणं, काय करावं, पैशाचे गोंधळ, हे सगळ्या गोष्टी त्याला टेन्शन असतं. पण परमेश्वर काय म्हणतो, प्रार्थना करा, धीर सोडू नका, हिंमत धरा, मी तुमच्या सोबत आहे. आज जर खरंच तुम्हाला अडचणी बघायच्या असतील तर एखादं फुटपाथवर लोक असतील त्यांच्याकडे जाऊ नका, हॉस्पिटलमध्ये जा. तुम्हाला प्रार्थना करायची संधी मिळेल आणि त्यांच्याकडची जी त्यांना असं तळमळ, जो आजार आहे, त्यांना जी व्याधी आहे ते सांगण्यासाठी खरंच ते एक प्लॅटफॉर्म आहे किंवा ती खरीच एक जागा आहे. तुम्हाला त्या जागेमध्ये तुम्हाला कळेल की देवाने तुम्हाला आणि मला किती आशीर्वाद केलेला आहे, बरोबर. मच्छर जरी चावला तर आपण किती वेळ खाजवत बसतो. विचार करा, एखाद्या माणसाला वेगवेगळे आजार आहेत, कॅन्सर आहेत, बरोबर, HIV आहे, ताप आहे. ताप आल्यानंतर लेकराची काळजी आईवडील कशी घेत असतात, तसं तुमची आणि माझी काळजी परमेश्वर घेत आहे. जोपर्यंत या जीवामध्ये जीव आहे, जोपर्यंत आपल्याला आरोग्य दिलेलं आहे देवाने, तोपर्यंत आपण काय केलेलं पाहिजे, संकटामध्ये न राहता आपण विचार केला पाहिजे. आणि या वचनाप्रमाणे पण म्हटलं पाहिजे की त्याचा क्रोध क्षणमात्र राहतो, त्याचा प्रसाद आयुष्यभर राहतो. रात्री विलापाने बिराड केले तरी प्रांतकाळी हर्षध्वनी होतो. प्रांतकाळी म्हणजे पहाटे. रात्री कितीही आपल्या मनामध्ये विचार असले, संकटाचे विचार असतील, भरपूर विचार असतात की उद्या काय होईल, कसं होईल, मी कसं या संकटाला हे पार करू. पण पहाटे जर आपण उठून प्रार्थना केली आणि वचन वाचले तर बरोबर खरोखर या ठिकाणी आपल्याला हर्षध्वनी जो आहे तो आपल्याला प्राप्त होईल. आणि हर्षध्वनी जो आहे तो देवाची वाणी आहे. जर आपण रोज आणि रोज प्रार्थना करतो,
आज येशू ख्रिस्ताने प्रार्थना तर दिवसभर केलीच असेल, पण विशेष करून आपल्याला दाखल्यांमध्ये पाहायला मिळतं, नवीन करारामध्ये शुभवर्तामध्ये पाहायला मिळतं की तो पहाटे डोंगरावर जाऊन काय करायचा, रात्रभर प्रार्थना करायचा. तुम्हाला आणि मला 5 मिनटं 10 मिनटं ती प्रार्थना वाढवजवळ अर्धा तास 1 तास पहाटे उठून प्रार्थना करायची आहे. साखर झोपेमध्ये जरी असेल तरी आपला अलार्म लावून आपण काय केलं पाहिजे, जसं आपण कामासाठी शाळेसाठी इतर कामासाठी आपण अलार्म लावतो तसं आपण काय केलं पाहिजे, प्रार्थनेसाठी अलार्म लावून आपण सकाळी उठलं पाहिजे. आणि म्हणजेच जो हर्षध्वनी जो आहे तो तुमच्यामध्ये दिसेल आणि तो हर्षध्वनी जो आहे तो नाद करेल आणि लोक तुम्हाला विचारतील की हा हर्षध्वनी कुठून आला, हा नाद कसला, तुझ्यामध्ये सुख कसं काय आलेलं आहे, तू वेगळा दिसतोय, तुझ्यामध्ये काय आहे. त्यावेळेस आपण सांगू शकतो की मी जिवंत देवाची प्रार्थना करतो आणि उपासना करतो आणि तो माझे प्रार्थनाचे उत्तर देतो. ख्रिस्ती लोकांना आपण सांगितलं पाहिजे की मी पहाटे उठून प्रार्थना करत आहे, त्याचं उत्तर मला आज मिळत आहे. माझ्यावर जे संकट होते सगळे निघलेले आहेत. मोठमोठे आपण जर साक्षी पाहिल्या, बरेचसे पाचशे लोक असतील, बरेचसे कर्जबाजारमध्ये होतात, पण देव त्यांना उत्तर देतो आणि आज महान कार्य ते देवाची सेवा ते करत आहे. आज आपण बघतो की माझ्या जीवनामध्ये अंधार आहे, माझ्यामध्ये प्रकाश येत नाही आहे, माझं सगळं संपलेलं आहे, पण परमेश्वर तुम्हाला आणि मला नवीन आशा देत आहे. तो जिवंत देव जो आहे तो येशू ख्रिस्त, तो तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रकाश असा झालेला आहे. त्याने अंधाराला मागं टाकलेलं आहे. परमेश्वरांनी उत्पत्तीमध्ये सृष्टीची निर्मिती केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा प्रकाश आणि अंधार वेगळे केलेले आहेत. आज आपल्यामधला अंधार जर दूर करायचा असेल तर प्रकाशाला आपण पहिले घेतलं पाहिजे. प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त, त्याला जर आपण घेत नाही तर अंधारामध्येच आपण चालणार आहे. तुम्हाला आणि मला आज ही गरज आहे की आपण प्रकाश जो आहे तो रोज आणि रोज आपल्या जीवनामध्ये आपण घेऊन चाललं पाहिजे. या ठिकाणी जर आपण उदाहरण पाहिलं उत्पत्ती 37 या ठिकाणी योसेफाचं जर उदाहरण पाहिलं, योसेफावर देखील संकट आले. त्याला काय केलं, त्याच्या भावानेच विकून टाकलं, त्याला खड्ड्यात टाकून दिलं, त्याला 20 रुपयाला विकून टाकलं. मध्यने लोकांनी, इस्माइली लोकांना त्याला विकून टाकलं. खूप संकट आले, पण परमेश्वरने काय केलं, त्या संकटामध्ये परमेश्वर ती जागा तयार करत होता आणि त्याला कुठं जाऊन बसवलं, राजवाड्यामध्ये. त्याने देखील म्हटलं असेल, परमेश्वर हे माझ्यावरच का संकट आलेलं आहेत, ही परिस्थिती कधी बदलणार आहे. आज तुम्ही आणि मी त्याच प्रश्नामध्ये जगत आहोत की ही माझी परिस्थिती कधी बदलणार आहे. पण आपली जी आशा आहे ती देवावर आहे आणि तो विचार आपण केला पाहिजे की खरोखर एक दिवस परमेश्वर मला राजवाड्यामध्ये बसवणार आहे. आज तुमची आणि माझी धाव, शरीरामधली जी धाव आहे ती कशामध्ये आहे, मी कामाला जायचं, मला शाळेला पोरांना सोडवायचं आहे, मला स्वयंपाकच करायचं आहे, वेगवेगळे प्रश्न आहेत. पण त्या प्रश्नामध्ये स्वर्गीय गोष्टीचं काही नाही आहे, ते सगळं जगातल्या गोष्टी आहेत, कष्ट आहेत. कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला उत्पत्तीमध्ये सांगितलं, शाप देखील दिलेला आहे. आदम आणि हवा यांनी काय केलेलं आहे, पाप केलेलं आहे आणि देवाने आपल्याला शाप दिलेला आहे. हे शरीर आपल्याला कष्टातच जगणार आहे आणि कष्टातच मरणार आहे. पण आत्मिक सुखासाठी, आत्मिक जीवनासाठी आपण काय केलं पाहिजे, परमेश्वराची उपासना आणि ही भाकर जी आहे ती रोज मोडली पाहिजे. फक्त रविवारी किंवा बुधवारी किंवा कुठेतरी चांगले मोठे वक्ते आलेत म्हणून आपण जायचं आणि देवाची ईशीजी सारखी सेवा करायची, ती सेवा नाही आहे. परमेश्वराने काय केलेलं आहे, आपल्याला ताकद दिलेली आहे. परमेश्वराने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे की आपण रोज आणि रोज त्याची सेवा करायची आहे. योसेफ तुरुंगामध्ये होता, तुरुंगातून तो कुठं गेला, राजवाड्यामध्ये गेला. त्याला त्याच्या भावांनी फसवलं, पण त्यांनी काय केलेलं आहे, देवाला सोडलेलं नाही. त्याच्या जीवनामध्ये अपयश आले. आज तुम्ही आणि मी प्रार्थना करत असताना अश्रू ढाळत असेल, आपण रडत असो, आपण रडलंच पाहिजे. कारण परमेश्वर आपले अश्रू काय करतो, बुदले साठवून ठेवतो आणि आपल्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आपण अश्रू ढाळलेच पाहिजे. आपलं संकट नसतील तर चांगल्या कामासाठी, आशीर्वादासाठी, उपकारस्तुतीसाठी आपण अश्रू ढाळले पाहिजे की परमेश्वराने मला हे आरोग्य दिलेलं आहे. आरोग्य यासाठी दिलेलं आहे की मी परमेश्वराची सेवा नित्य आणि नियमाने करण्यासाठी. आज मी जर सेवा करत नसेल तर उद्या मला सेवा करण्यासाठी परमेश्वराने ही संधी दिलेली आहे. त्यासाठी आपण अश्रू ढाळले पाहिजे. आपण जीवनामध्ये जरी अपयशी असेल पण स्वर्गीय जीवनामध्ये आपण अपयशी कधीच झाले नाही पाहिजे. कारण तो जिवंत देव तुमची आणि माझी वाट पाहत उजवीकडे बसलेला आहे. त्याने कैवारी म्हणून पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे आणि तो आपल्याला काय सांगत आहे, मी तुम्हासाठी जागा तयार करण्यासाठी जात आहे. ती जागा खरंच परमेश्वर तयार करण्यासाठी गेलेला आहे. पण आज आपण ह्या जगामध्ये स्वर्गीय जीवनातली जागा जी आहे ती तयार करत आहोत का, तो प्रश्न आज तुम्हाला आणि मला नक्कीच पडला गेला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण देवाची सेवा केली गेली पाहिजे. आज आपण म्हणतो आपल्या प्रार्थनेचं आपल्याला उत्तर मिळत नाही. एखादा माणूस डॉक्टरकडे गेल्यानंतर तो असं म्हणतो का, मी गोळ्या खाल्ल्या 10 मिनिटात मी बरा झालो नाही. असं का झालं, नाही, तर वेळ लागतो, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस,
कधी कधी आजार बरा व्हायला वेळ लागतो, पण तो नक्की बरा होतो, कारण ती ट्रीटमेंट त्याची त्याला दिलेली असते. तशीच आपली प्रार्थनेची ट्रीटमेंट जी आहे, देवाबरोबरचं नातेसंबंध जे आहे ते आज आपल्या प्रार्थनेला विलंब लागत असेल, आज आपल्या प्रार्थना जर उशिरा देवाकडे पोहोचल्या जात असतील, तर धुपाप्रमाणे जात नसतील, तर आज आपली जी देवाबरोबरची ट्रीटमेंट जी आहे, देवाबरोबरचं नातं जे आहे त्याच्यामध्ये आपण प्रार्थना करून देवाला पवित्र आत्म्याला मागितलं पाहिजे की माझं नातेसंबंध तुझ्याबरोबर सखल कर, तू माझा पिता आहेस, माझे नातं तुझ्याबरोबर असं कर. ते सांगण्यासाठी, ते शिकण्यासाठी पवित्र आत्म्याला आपण आज काय केलं पाहिजे, मागितलं पाहिजे. आज फक्त आपण रूढी परंपरेप्रमाणे प्रार्थना केली, घरगुती सकाळ संध्याकाळ प्रार्थना केली, जेवणाची प्रार्थना केली, कुठं ते प्रार्थनेला गेलो, असं नको आहे. आपलं वैयक्तिक नातं जे आहे ते देवाबरोबर घट्ट असलं पाहिजे, प्रेमाचं असलं पाहिजे. जसं स्त्री आणि पुरुषाचं, पती आणि पत्नीचं, आई वडिलांचं, लेकरांचं नातं कसं घट्ट असतं, तसं आपलं प्रेमाचं नातं जे आहे ते देवाबरोबर घट्ट आणि प्रेमाचं असलं पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतो योसेफ संकटातून दूर गेला आणि परमेश्वराने त्याला राजवाड्यामध्ये बसवलं. किती मोठी आशा त्यांनी विचार देखील नसन केला, पण आज तुम्हाला आणि मला देवाने आशा म्हणून पवित्र आत्मा जो कैवारी आपल्याला दिलेला आहे, आणि तो काय सांगत आहे, ती आशा त्यांनी दिलेली आहे की मी वर जाऊन तुमच्यासाठी जागा तयार करत आहे. आज त्या जागेसाठी आज आपण धावपळ केली पाहिजे. आज जीवनामध्ये आपण जगत असताना मोठमोठ्या गोष्टीचं आपण प्लॅनिंग करतो. मी हे करेल, मी ते करेल, माझ्याकडे पैसा आहे, मी असं करेल, मी असं करू शकतो, माझ्याकडे इतके लोक येतात, तितके लोक येतात. पण हे सर्व काय आहे, जगामध्ये शून्य आहे. परमेश्वर म्हणतो मी ह्याला कधीच ह्याबरोबर चालणार नाही, कारण तुझं मन जर माझ्याकडं नसेल, तुझं लक्ष सगळं धनाकडे असेल, तर मी तुझ्यासोबत नाही आहे. आपण नवीन करारामध्ये योहानाच्या पुस्तकामध्ये जर आपण पाहिलं, धनवान जो तरुण आहे, येशू ख्रिस्त त्याला काय म्हणतो की सर्व सोडून माझ्या मागे चल. तो म्हणतो मी सगळ्या आज्ञा पाळलेल्या आहेत, पण परमेश्वर हे सर्व आज्ञा तू पाळल्या असतील, पण तुझं धन जे आहे ते सर्व सोडून तू माझ्या मागे ये. आपलं आज चित्त कुठं लागलेलं आहे? आपल्या घरामध्ये चित्त लागलेलं आहे का? संसारामध्ये चित्त लागलेलं आहे का? संकटावर चित्त लागलेलं आहे का? लेकराबाळावर चित्त लागलेलं आहे का? नोकरी कशी भेटेल याच्यावर चित्त लागलेलं आहे का? घर कसं शांत होईल याच्यावर चित्त लागलेलं आहे का? हे सर्व प्रश्नाचं उत्तर फक्त येशू ख्रिस्त आहे. जर आज आपण येशू ख्रिस्ताजवळ येत नाही, तर आपण सतत आणि सतत परिस्थितीमध्येच राहणार आहोत. आपल्याला परिस्थितीमधून जर वरती यायचं असेल तर आपण परमेश्वराकडे आलं पाहिजे. आज आपण म्हणतो की माझ्या जीवनाचे दरवाजे आहेत ते बंद झालेले आहेत, माझे प्रार्थनेचे दरवाजे जे आहेत ते बंद झालेले आहेत. पण या ठिकाणी परमेश्वर तुम्हाला आणि मला आशा देत आहे की दरवाजा उघडणं तो आहे, तो दार ठोकत आहे, आपल्या अंतःकरणाचं दार तो ठोकत आहे. काही लोक म्हणतील मी रोज दरवाजा उघडं ठेवलं, कॅमेरा लावले, परमेश्वर येत नाही, दार ठोकत नाही, म्हणजेच तुम्ही भाकर मोडत नाही, ते वर्षाचं तुम्हाला नॉलेजच नाही आहे. परमेश्वर आपल्या अंतःकरणाचं दार ठोकत आहे आणि ते आपण उघडणं फार महत्त्वाचं आहे. परमेश्वर येशू ख्रिस्त पवित्र आत्मा जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होणारच नाही, तोपर्यंत आपल्या प्रार्थनेला विलंबच लागणार आहे. या ठिकाणी एक शेतकरी आहे, शेतकरी काय करतो, बी पेरतो. बी आज पेरल्यानंतर उद्या परत खोदून बघतो का काय आलं खाली, मूळ वगैरे आलेत का? नाही बघत. त्याला माहीत नाही ह्याला पाणी घालावं लागेल, खत घालावं लागेल, काहीतरी दिवस दिलेले आहेत. मोठं झाड असेल त्याला काही वर्ष दिलेलं आहे, छोटं रोपटं असेल त्याला काहीतरी दिवस दिलेले आहेत, त्यातून ते फळ येईल. प्रत्येक गोष्टीला समय देवाने नेमून ठेवलेला आहे. मोशेसाठी देवाने समय नेमून ठेवला होता, अब्रामासाठी देवाने समय नेमून ठेवला होता, योसेफासाठी देवाने समय नेमून ठेवला होता. तुमच्या आणि माझ्यासाठी देखील देवाने समय नेमून ठेवलेला आहे. आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळणार आहे, पण त्यासाठी आपण आशाही धरून राहिली पाहिजे. आपण निराश होता कामा नये, देवापासून दूर जाता कामा नये. उशीर होत आहे म्हणून मी देवाला सोडून दिलं, मी दुसऱ्या गोष्टीच्या मागं लागलो, असं करणं कामा नये. कारण जर ते 3 सेवक देवाचे अग्नीच्या भट्टीमध्ये जिवंत राहू शकतात, तर आपल्याला परमेश्वराने आशा दिलेली आहे की तुम्हाला सहन होणार नाही, याच्या पलीकडे मी तुम्हाला दुःख आणि कष्ट देणार नाही. जे दुःख आणि कष्ट आज आपल्याला मिळत आहे ते काहीच नाही, कारण त्या दुःख आणि कष्टापेक्षा मोठा तुमचा आणि माझा परमेश्वर आहे. आज या ठिकाणी आपण पाहतो अब्राहामाने 75 वर्षी प्रार्थना केली, त्याला उत्तर कधी मिळालं? 100व्या वर्षी. 25 वर्ष त्यांनी वाट पाहिलेली आहे. आपण काही दिवस वाट पाहू शकतो, 100 वर्ष नक्कीच आपल्याला आयुष्य मिळावं ही परमेश्वराकडं प्रार्थना आहे. पण जे काय आपण देवाकडे मागतो त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळालं पाहिजे. अब्राहम जो आहे, उत्पत्ती 21 आपल्याला पाहतं, त्यांनी संततीचे अभिवचन परमेश्वराने अब्राहमाला दिलेले आहे या ठिकाणी, आणि ते अभिवचन देवाने पूर्ण केलेलं आहे.
परमेश्वराने आपल्याला अभिवचनं जे आहेत ते पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. आणि हे अभिवचन आज आपण जसं मी सांगितल्याप्रमाणे जे भविष्यवाण्या ज्या आहेत, जे अभिवचनं आहेत ते आज पूर्ण होत आहेत, ते आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत आणि ऐकत आहोत. खरोखर हे सगळे देवाचे सेवक जे आहेत यांचा कित्ता आपण घेतला पाहिजे, यांच्या विश्वासाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. जर आपण दाविदाची गोष्ट जर पाहिली, दावीद म्हटलं की लगेच आपल्याला गोल्यात आठवतो, बरोबर. त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, तो मागं फिरला नाही, संकट त्यांनी काय केलं, सामना केला. तसंच तुम्हाला आणि मला सामना केला पाहिजे. किती मोठं संकट होतं. गोल्यात जो आहे त्याने मस्त सगळं परिधान केलेलं आहे, त्याचा अंगरक्षक त्याचं परिधान केलेलं आहे, त्याने सर्व त्याचं युनिफॉर्म तो घातलेला आहे. आणि गोल्यात एवढूसा त्याच्याकडे हत्यार नाही, काही नाही, त्याने सगळं टाकून दिलं, कारण त्याला ते झेपणच. त्याने आपले गोटे घेतले आणि गोफण्याने त्याला मारलं. तसंच आपण काय केलं पाहिजे, प्रत्येक क्षणी आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, त्याच्यावर प्रार्थना करून आपण समाधानी राहिलं पाहिजे आणि परमेश्वराकडे येऊन प्रार्थना केली पाहिजे की हे जे आज माझ्याकडं घरामध्ये तेल नसेल, माझ्याकडं 3च गोटे आहेत, माझ्याकडं एवढेच पैसे आहेत, माझ्याकडे पैसे नाही आहे, माझ्याकडे नोकरी नाही आहे, पण किती मोठं संकट असेल पण परमेश्वराला आपण सोडता कामा नये. हा विश्वास आपण या दाविदाप्रमाणे ठेवला पाहिजे की परमेश्वर आपल्या सोबत आहे. आज परमेश्वर आपल्याला, तुम्हाला आणि मला घडवत आहे. जसं कुंभार जो आहे तो काय करतो, मडके घडवतो. तो घडवत असताना एखादं मडकं जर घडलं नाही किंवा ती जी वस्तू आहे ती घडत नसेल, ती वाकडी झाली, तिकडे झाली, जास्तच पाणी झालं, तो काय करतो, फेकून देतो का, नाही फेकून देत. तो परत घेतो, त्याच्यामध्ये माती मिसळत असेल, त्याच्यात जे तो टेक्निक आहे तो सर्व वापरतो आणि काय करतो, पुन्हा ते घडवतो. तसं परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करत आहे, घडवत आहे. आज किती संकट असेल, आज आपण वेगवेगळ्या मार्गाने चालला असेल, पण परमेश्वर म्हणतो, कुंभार मी तुझा कुंभार आहे. आज आपण उत्पत्तीमध्ये जर पाहिलं, आपली निर्मिती जी आहे ती मातीपासून आहे. देवाने श्वास फुंकला म्हणजे पवित्र आत्मा फुंकला आणि तो पवित्र आत्मा आज आपल्यामध्ये कार्य करत आहे. आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे कार्य करण्यासाठी तुम्ही आणि मी काय आहे, सक्षम आहोत. तो पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. आज लोक कुठं जातात, काय काय करतात समाधानासाठी, पण तुम्हाला आणि मला समाधान जे आहे ते आपल्यामध्येच दिलेलं आहे. कशाचं, प्रार्थनेचं. तो जिवंत देव आपल्यासोबत आहे, हे समाधान त्यांनी आणि मला दिलेले आहे. आज आपण या ठिकाणी पाहतो 2 कोरिंथी 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये, 2 कोरिंथी 12वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये, आज आपण किती कमजोर असू, किती अशक्त असू, पण देवाचं सामर्थ्य जे आहे ते आपल्यामध्ये आहे. परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरेशी आहे, कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी, म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. या ठिकाणी पौल काय म्हणत आहे कोरिंथीच्या मंडळीला, आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवील. आज काही जण असे दिसतात की 1 रुपया त्यांच्या खिशामध्ये नसतो. दिसतं की अरे किती यांच्याकडे पैसे आहेत, लखपती असेल, भरपूर गोष्ट असेल, पण त्यालाच माहिती आहे आणि परमेश्वराला माहिती की ह्याच्या खिशामध्ये काय आहे का नाही. पण ते जे आहे ते सामर्थ्य जे आहे ते कोणाकडून येतं, परमेश्वराकडून येतं. ते विचारलं पाहिजे आपण, हे सामर्थ्य कुठून आलेलं आहे. ते साक्ष रूपात आपल्याला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल की सामर्थ्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याने आपल्याला दिलेला आहे. आज आपला विश्वास जो आहे त्याची कृपा मिळण्यासाठी आपला विश्वास, आपण पुरेसा विश्वास आपण त्याला दिला पाहिजे. आज आपण पाहतो मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास जो आहे आपल्याला या पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. मोहरी जी आहे ती कशी असते, पोकळ असते का, भरीव असते. मग परमेश्वरांनी मोहरीचा दानाच का निवडला, ती भरीव आहे. तसा विश्वास तुमचा आणि माझा पाहिजे, भरीव विश्वास पाहिजे. देवाला आपला पोकळ विश्वास नको, आपला भरीव विश्वास देवाला पाहिजे. कधी प्रार्थना केली आणि प्रार्थनेचं उत्तर, देवा मला कार पाहिजे, ह्याने कार घेतली लाल कलरची, मला पांढऱ्या कलरची पाहिजे, असा पोकळ विश्वास नको. परमेश्वराला ह्याला अजून एक कार दे, पण मला एक तरी दे. भरीव विश्वास पाहिजे. ईर्षेचा विश्वास नको आपला, ह्याने घेतलं म्हणून त्याने घेतलं, त्याने असं केलं म्हणून मी असं केलं, ह्याने भांडे घेतले म्हणून फ्रीज घेतला, असा विश्वास नाही पाहिजे. जे त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये त्याला आशीर्वादित कर, पण माझ्या वेळेनुसार मला तू पुरव. आणि विशेष करून आज आपली रोजची जी प्रार्थना आहे, आपल्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी नव्हे तर आपल्या आत्मिक गरजा भागवण्यासाठी आज आपण प्रार्थना केली पाहिजे. आज आपला विश्वास जो आहे त्याच्यामध्ये कधी कधी आपण डळमळतो, समस्या येतात, पण आपण त्या ठिकाणी म्हटलं पाहिजे की सर्व समस्या आहे
त्याच्यामध्ये मोठा जो आहे तो कोण आहे? आपला जिवंत परमेश्वर आहे. किती मोठ्या मोठ्या समस्या तुमच्यावर आणि माझ्यावर येऊ द्या, पण या सर्व समस्यावर मात करणारा जो आहे तो जिवंत देव आहे. या ठिकाणी आपण जर पाहिलं, आपण निरंतर प्रार्थना केली पाहिजे. प्रार्थनेचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळणार आहे. पहिले थेसलियाचा 5वा अध्याय 17 वचनामध्ये यामध्ये पाहायला मिळतं, निरंतर प्रार्थना करा, कारण प्रार्थनेचं उत्तर आपल्याला मिळत आहे. प्रार्थना थांबवू नका, बायबल वाचणे थांबवू नका, चर्चमध्ये येणे थांबवू नका, देवाची उपासना करणे थांबवू नका, विश्वास सोडू नका, कारण तुमच्या आयुष्यातील विजयाची सुरुवात कदाचित पुढच्या प्रार्थनेमुळे होईल. आज समस्येमुळे आपण चर्चला येत नाही. आपल्यातले काही बांधव जे आहेत, बहिणी असतील, ते चर्चला येत नाही. त्यांची आशा कुठंतरी निराशामध्ये गेली असेल की चर्चला गेलो तरी आपल्याला प्रार्थना मिळत नाही. आपल्यामधले किंवा आपल्यातले किती लोक, आपण पण किती वेळा विचार करतो की मंदिरातून मला काहीतरी मिळालं पाहिजे, मिळत का नाही. आज बरेचसे ख्रिस्ती लोक जे आहेत, सोमवारी वेगळ्या चर्चला, मंगळवारी वेगळ्या चर्चला, बुधवारी वेगळ्या चर्चला, गुरुवारी वेगळ्या चर्चला असं जातात. मंगळवारी या ठिकाणी गेल्यानंतर हे पास्टर चांगले आहेत, हे पैशासाठी प्रार्थना करतील, हे घरासाठी प्रार्थना करतात, हे आमच्या घरी प्रार्थनेला आले म्हणून आम्ही इकडे गेलेलो आहे. असा विश्वास आपला नको. तो देव जो आहे तो एकच आहे. आपण फेलोशिपमध्ये वाढलं पाहिजे. आपण जर फेलोशिपमध्ये नसेल तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला नक्कीच उशिरा भेटणार आहे. आणि जर आपण फेलोशिपमध्ये असेल तर आपल्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला नक्कीच लवकर भेटणार आहे. आपण आपल्याच गोष्टींच्या समस्या देवावर लादतो की देव माझी प्रार्थना ऐकत नाही, पण मी देवाचं ऐकतो का? हे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आपण विचार केला पाहिजे की आपण देवाचं ऐकतो का. या ठिकाणी आपल्याला देवाने नवीन आशा दिलेली आहे. रोमकरासपत्र याचा 8वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यांना, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवल्यांना, देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. आपण एखाद्याला बोलतो किंवा जे वयस्कर लोक आहेत, हा याचं कल्याण झालेलं आहे, तसं परमेश्वराने तुम्हाला आणि मला काय केलेलं आहे? आशा दिलेली आहे की तुझे कल्याण होणार आहे. ते कल्याण कधी होईल? ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे नक्कीच येऊ. या ठिकाणी एक साक्ष आहे, ते मी तुम्हाला सांगतो. नाव सांगणार नाही, पण साक्ष मी तुम्हाला सांगतो. ती साक्ष म्हणजे अशी आहे की आपला एक भाऊ आहे, तो खूप कष्टामध्ये होता, विचारांमध्ये होता, कर्जामध्ये होता, आर्थिक समस्या, कौटुंबिक समस्या, वैवाहिक समस्या, या समस्येमधून पार जाण्यासाठी त्यांनी फक्त भिस्त जी आहे, तो विश्वास जो आहे, ती फक्त देवावर ठेवलेली आहे आणि त्याचं उत्तर त्याला मिळालेलं आहे. त्यांनी प्रार्थना केली, गुडघे टेकून प्रार्थना केली, उपवास केलं, सकाळ संध्याकाळ प्रार्थना केली, पहाटे प्रार्थना केली. तो देवाला म्हणायचा, देवा तू माझं प्रश्नाचं उत्तर कधी देणार आहे? मी तुला प्रार्थना करत आहे, माझे संकट कधी दूर होणार आहे? पण त्यांनी प्रार्थना कधी सोडलेली नाही आहे. त्याला 1 वर्षानंतर ज्या ठिकाणी त्यांनी इंटरव्ह्यूसाठी त्यांनी त्याचा रिझ्यूम दिला होता, त्या ठिकाणी त्याला निराशा मिळाली. पण एका ठिकाणून त्याला फोन आला आणि त्याला सांगितलं की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं आहे, मुलाखतीसाठी. त्या ठिकाणी तो गेला, त्याची इंटरव्ह्यूमध्ये तो पास झाला, त्याला चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली आणि तो सर्व बंधनातून मुक्त झाला. परमेश्वरांनी ती वेळ आपल्या जीवनामध्ये ठेवलेली असते. ती वेळ फक्त ओळखणं तुम्हाला आणि मला जमलं पाहिजे. ती जो वेळ आपण ओळखत नाही तर आपण देवापासून दूर गेलेलो आहो, हे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. आणि देवाकडे आपण कसं जवळ येणार, देव माझ्याजवळ कसं राहणार, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आज कदाचित परमेश्वर जो आहे तो तुम्हाला आणि मला म्हणत आहे, कदाचित आपल्यातल्या एकाला म्हणत आहे की घाबरू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे, प्रार्थना सोडू नकोस, माझ्यावर विश्वास ठेव, तुझ्या अश्रूंचा मला विसर नाही, तुझ्यासाठी अजून एक मार्ग आहे. आणि तो मार्ग म्हणजे काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तावर नक्कीच आपण प्रार्थनेने आणि विश्वासाने विश्वास ठेवला पाहिजे. आणि ती प्रार्थना विश्वासाने केली पाहिजे. फक्त रूढी आणि परंपरेने प्रार्थना करून उपयोग नाही, तर विश्वासाने प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आज इथं आपण बसलेलो आहे, आपल्याला प्रश्न पडला असेल की माझ्यातले जे संकट आहेत, माझ्यातले जे विचार आहेत, ते कधी दूर होतील, कधी माझ्या प्रश्नांना उत्तर मिळेल, माझे संकट कधी दूर होतील, माझं वैवाहिक जीवन कधी सुधारेल, मला संतान प्राप्ती नाही, मला संतान कधी मिळेल, माझं कर्ज कधी फिटेल, मला नोकरी कधी मिळेल,
माझं लग्न कधी होईल, असे आपल्यामध्ये बसलेले प्रत्येकाचे प्रश्न असतील. त्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, प्रभू येशू ख्रिस्त. आज तुम्ही आणि मी नतमस्तक होऊन प्रार्थना केली पाहिजे आणि देवाला आपल्या जे चिंता आहेत ते देवासमोर आपण आज मांडलं पाहिजे. आज या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, देव कधीही बदलत नाही. देवाने जी आपल्याला आशा दिलेली आहे ती आशेमध्ये तो स्थिर आहे. त्याने आपल्याला तो आशेचा धीर दिलेला आहे. पण आपण त्या आशेमध्ये स्थिर आहोत का, याचा प्रश्न जो आहे तो आज तुम्ही आणि मी स्वतःला विचारलं पाहिजे की परमेश्वराच्या त्या आशेमध्ये मी स्थिर आहे का, मी भरकटलेलो आहे. जगाच्या रहाटणीमध्ये, विचारामध्ये, चिंतामध्ये आपण बहकलेलो आहोत का, यावर आपण विचार केला पाहिजे. आज आपण आशा सोडली नाही पाहिजे. आज रडत असेल तर आपण रडत प्रार्थना केली पाहिजे. आज आपली परिस्थिती कठीण जरी असेल पण परमेश्वर आपल्या कठीण परिस्थितीवर मात करणारा आहे, हा आपण विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वर आपला हात धरून चालतो, या गोष्टीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वर आज आपल्याला दिसत नाही पण तो कैवारी म्हणून पवित्र आत्मा त्यांनी तुम्हाला आणि मला दिलेला आहे. तो पवित्र आत्मा आपल्या सोबत आहे. त्यांनी प्रत्येकाला पवित्र आत्मा दिलेला आहे. 120 लोक माडीवर प्रार्थना करत होते, त्यांना तो पवित्र आत्मा मिळालेला आहे. परमेश्वराने त्यातून निवडक लोकांना ज्यांनी प्रार्थना केली किंवा प्रार्थना करत नाही, माझी तुला प्रार्थना आवडेल असं नाही, त्यांनी विश्वासाने प्रार्थना केली. त्या माडीवरच्या खोलीमध्ये 120 लोकांना काय केलेलं आहे, पवित्र आत्मा मिळालेला आहे. आज तुम्ही आणि मी पवित्र आत्मा मिळण्यासाठी धाव घेतली पाहिजे. आणि जर आपल्याला पवित्र आत्मा मिळत नाही तर आपले संकट दूर होणार नाही. कारण येशू ख्रिस्त तो पुन्हा येणार आहे. आत्ता जरी आपल्यासोबत नसेल तर पवित्र आत्मा आपल्यासोबत आहे. या वचनावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आज आपली प्रार्थना आपण मागणं जे आहे ते परमेश्वराकडे मागतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, पण पुरवठा करणारा जो आहे तो पवित्र आत्मा आहे. आपण आज पवित्र आत्म्याला मागतो का? आज आपली चिंता जी आहे ती देवावर आपण सोपवली पाहिजे. आज आपण चिंता करतो, माझ्या घराचं काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल. बऱ्याचशा समस्या आपल्या जीवनामध्ये आहेत, पण या समस्येचं उत्तर काय आहे? प्रार्थना आहे, येशू ख्रिस्त आहे. आज या ठिकाणी देवाने तुम्हाला सोडलेले नाही, अजून आशा देवाने आपल्याला दिलेली आहे. या ठिकाणी आज परमेश्वर जो आपल्यासोबत आहे हे वचनाद्वारे आपण पाहिलेलं आहे. दानिएलसोबत परमेश्वर होता, योसेफासोबत परमेश्वर होता, अब्रामासोबत परमेश्वर होता, दाविदासोबत परमेश्वर होता. देवाने यांना जर सोडलं नाही तर आज देवाने आपल्याला देखील सोडलेलं नाही, कारण त्यांनी पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. आज आपण या ठिकाणी सर्वजण उभं राहूयात आणि परमेश्वराने आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याची घोषणा आपण करूयात, जेणेकरून परमेश्वराकडे आज पुन्हा एकदा आपण मागणी करूयात की परमेश्वरा, कदाचित मी तुला सोडला असेल, कदाचित माझ्या मनामध्ये विचार आला असेल की देव माझी प्रार्थना ऐकत नाही, कदाचित मी तुझ्यापासून भरकटलो गेलो असेल, कदाचित माझ्या प्रार्थनेचं मला उत्तर मिळत नाही, मी असं बोललो असेल, पण परमेश्वर माझ्यासोबत आहे. आपण आपले डोळे मिटूयात, आपण घोषणा करूयात, आपण एकत्र आवाजाने घोषणा करूयात की जेणेकरून आपला आवाज जो आहे तो परमेश्वराकडे जाईल आणि आपल्या प्रार्थनेचं, आपल्या चिंतेचं खरंच निवारण होईल. माझा देव माझ्याबरोबर आहे. मंडळीने म्हणावं, मी घाबरणार नाही, मी आशा सोडणार नाही, मी प्रार्थना करीत राहीन, मी देवाच्या वचनावर विश्वास ठेवीन, माझे भविष्य देवाच्या हातात आहे, माझ्या परिस्थितीपेक्षा माझा देव मोठा आहे, बंद दरवाजापेक्षा माझा देव मोठा आहे, माझ्या अश्रूंपेक्षा देवाची कृपा मोठी आहे, देवाने मला सोडलेले नाही, माझ्यासाठी अजून आशा आहे. या ठिकाणी आपण घोषणा केलेली आहे, नक्कीच देव तुमच्याबरोबर आहे. देव तुमची प्रार्थना ऐकतो. देवाची वेळ वेगळी असू शकते पण तो विश्वासू आहे. तुमची रात्र कायमची नाही, तुमची कमजोरी तुमचा शेवट नाही, तुमचे तुटलेले जीवन देव पुन्हा उभे करू शकतो. म्हणून विश्वास सोडू नका, कारण आशा अजून आहे. आपण प्रार्थना करूयात. हे प्रेमळ स्वर्गीय पिता, आज आम्ही तुझ्यासमोर आलो आहोत. आमच्या जीवनातील प्रत्येक चिंता, प्रत्येक दुःख, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक समस्या तुला माहीत आहे. काही जण आज निराश आहेत, काही जण आर्थिक अडचणीत आहेत, काही जण कौटुंबिक समस्यामधून जात आहेत, काही जण भविष्यातील चिंता करत आहेत, काही जण उत्तराची वाट पाहत आहे, काही जण अशा परिस्थितीतून जात आहेत जी त्यांना अशक्य वाटत आहे. प्रभू, आज त्यांना आठवण करून दे, तू त्यांना सोडले नाहीस. जिथे मार्ग दिसत नाही तिथे मार्ग तयार कर. जिथे आशा संपल्यासारखी वाटते तिथे नवीन आशा दे. जिथे अश्रू आहे तिथे आनंद दे. जिथे कमजोरी आहे तिथे सामर्थ्य दे. जिथे भीती आहे तिथे विश्वास दे.
जिथे निराशा आहे तिथे आशा दे. जिथे बंद दरवाजा आहेत तिथे तुझ्या इच्छेचा योग्य दरवाजा उघड. प्रभू, आम्हाला परिस्थितीकडे पाहण्याऐवजी तुझ्याकडे पाहायला शिकव. उत्तर उशिरा मिळाले तरी विश्वास सोडू नये अशी कृपा दे. प्रार्थना थांबू नये अशी शक्ती दे. तुझ्या वचनाला धरून राहण्याचा विश्वास दे. आमच्या कुटुंबांना आशीर्वाद दे. आमच्या मुलांचे रक्षण कर. आजारी लोकांना धीर दे. निराश झालेल्यांना आशा दे. आमच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी दे. आर्थिक अडचणीत असलेल्यांना मार्ग दाखव. ज्यांच्या मनात चिंता आहेत त्यांच्या मनाला शांती दे. आणि आज आम्ही विश्वासाने घोषणा करतो, देवाने आम्हाला सोडलेले नाही. आमच्यासाठी अजून आशा आहे. या सर्व अर्ज आणि विनंत्या आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये देतो आणि ही प्रार्थना आमचं जिवंत प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात मागतो म्हणून तो ऐक आणि आमीन.